विटा शहरात विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी चक्क रस्त्यावर उतरून पोलिसांचा फौजफाटा घेत विटा शहरात पायी पेट्रोलिंग करत अचानक नाकाबंदी केली। विटा कराड रोडवर नेवरी नाका या परिसरात पोलिसांनी करडी नजर ठेवत हुल्लडबाजी करणे, कोणती ना कोणती नशा करून विनाकारण एकत्र जमाव करून थांबणे, किरकोळ कारणावरून हाणामारी वाद करणे, तसेच काही फाळकूट ददांचा सुद्धा या ठिकाणी अड्डाच बनला आहे। तर रोड रोमियो या परिसरात मी या भागाचा भाईच आहे असे उद्योग करणाऱ्यांना विटा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय, तर काही नशा करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय। त्यामुळे नशा करणाऱ्यांची नशाच उतरली। अचानक पोलिसांचा फौजफाटा नवरी नाक्यावर बघितल्यानंतर नागरिकांनी सुद्धा विनाकारण थांबायला नको, चल बाबा अशी भूमिका घेतली। हा पोलिसांचा फौजफाटा बघितल्यानंतर सगळ्यांनी घरी जाणे पसंत केले। मद्यप्राशन करून विनाकारण धिंगाणा करणाऱ्यांना सुद्धा विटा पोलिसांनी ताब्यात घेतले। नेहमी त्या परिसरात असणारा विनाकारण थांबणारा जमाव हा पोलिसांचा फौजफाटा बघितल्यानंतर काही क्षणात गायब झाले। पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सिंघमची भूमिका घेतल्याने भल्याभल्यांना पळताभुई थोडी झाली। यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे सुद्धा कारवाई करताना दिसून येत होते। विटा वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी सचिन माळी यांनी आणि त्यांच्या टीमने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांच्या गाड्या ताब्यात घेतल्या, तर काही ट्रिपल सीट दुचाकी चालकावर काही कारवाई केल्या। रस्त्यावर एवढे पोलीस बघितल्यानंतर काहींनी गल्ली बोळातून दुचाकीने धूम ठोकली। मात्र अचानक ही धरपकड आणि नाकाबंदी यामुळे विटा शहरात काहीतरी झालंय, पोलीस नेवरी नाक्यावर आलेले आहेत अशी चर्चा विटा शहरात मात्र वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे आता विटा शहरात विटा पोलिसांनी चारी बाजूला यंत्रणा टाईट केली। पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सांगितलं की कुणीही विनाकारण आता या परिसरात रात्रीच्या वेळेस जास्त वेळ रस्त्यावर बसणार नाही असं सांगत कायदा आणि सुव्यवस्था या अबाधित राहावा यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।